नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर आज ध्यास वर्दीच्या चॅनलवरती 22 डिसेंबर याचे करंट अफेअर घेऊन येतोय. मित्रांनो, लक्षात ठेवा, कोणतीही परीक्षा असू दे, कोणताही प्रश्न असू दे, प्रत्येक गोष्ट चालू घडामोडीचे पर्याय नसतो मित्रांनो. त्यासाठी आपण 22 डिसेंबर हा आपण दिवस पाहतोय. आजचा 22 डिसेंबर चालू घडामोडीमध्ये आपण पाहायला गेलं तर पहिला पॉईंट कोणता आहे मित्रांनो? तर पहिला दिन विशेष कुठला आहे? तर राष्ट्रीय गणित दिन नाही का? राष्ट्रीय गणित दिन कधी आहे? 22 डिसेंबर. लक्षात ठेवायची गोष्ट आहे, 22 डिसेंबर काय आहे? राष्ट्रीय गणित दिन आहे. काय आहे मित्रांनो? राष्ट्रीय गणित दिन कधी आहे? 22 डिसेंबर. लक्षात ठेवा, राष्ट्रीय गणित दिन कधी आहे? गणित दिन ना मित्रांनो, लक्षात ठेवायची गोष्ट आहे. गणित दिन कधी आहे? 22 डिसेंबर. पाठ करून ठेवायचा. हा प्रश्न येण्याचे जास्त चान्सेस आहेत. ठीक आहे, कारण की जर पाहायला गेलं, पुढे प्रश्न आहे आपल्याला पाहायचा आहे, त्याबद्दल आपण संपूर्ण डिटेल पाहूया त्याच्यामध्ये. ठीक आहे, चला. पहिला प्रश्न असा आहे, राष्ट्रीय गणित म्हणून कोणता दिवस पाळला जातो? तो उत्तर आताच बघितलं आपण की 22 डिसेंबर नाही का? 22 डिसेंबर. आणि 23 डिसेंबर कोणता आहे मित्रांनो? किसान दिन. कुठला आहे? किसान दिन. 22 डिसेंबर कोणता आहे? गणित दिन. आणि 23 डिसेंबर कोणता आहे मित्रांनो? किसान दिन. माहित पाहिजे आपल्याला. ठीक आहे, पुढील प्रश्न. आता राष्ट्रीय गणित दिन मध्ये काय कसं येत आहे की तो 22 डिसेंबरला असतो. गणिताच्या महत्वाबद्दल जागरूकता निर्माण करणे व तरुणांना गणितात उत्साही बनवणे, त्यासाठी आपण काय करतो? गणित दिन पाळतो. तर भारतातील गणित तज्ञ नाही का, श्रीनिवास रामानुजन नाही का, श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त 22 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय गणित दिन म्हणून पाळलाय. लक्षात ठेवा, 22 डिसेंबर कोणता दिवस? राष्ट्रीय गणित दिन. महत्वाचा पार्ट आहे. रामानुजन एक स्व शिकलेले व गणित तज्ञ होते. लक्षात ठेवा, संख्या सिद्धांत, आनंद श्रेणी है ना, आणि फंक्शन इतर अनेक गणितीय क्षेत्रामध्ये महत्वपूर्ण योगदान दिले व त्यांचे कार्य आजही गणित तज्ञांसाठी एक प्रेरणा आहे. नाही का? कोणतेही फॉर्म्युले असतील, कुठले प्रमेय असतील, हे त्यांनी स्वतःहून तयार केलेले आहेत. लक्षात ठेवा. आणि वयाच्या खूप कमी वेळात त्यांचं निधन झालं. ऍक्च्युली 1920 ला त्यांचं निधन पण झालेलं आहे. ठीक आहे, ओके. पुढील भाग मित्रांनो, नेक्स्ट प्रश्न आहे, जागतिक बँकेच्या अहवालानुसार 2023 मध्ये आणखी एक थोडासा पॉईंट राहिला माझ्याकडे बोलायचा तुम्हाला, की श्रीनिवास रामानुजन यांचे पाहायला गेलं, हे गणित तज्ञ होते ना, यांचा पुतळा बसवलाय. तर कुठे आहे तो? हैदराबादमध्ये बसवलाय पुतळा. आणि याच्या अगोदरची एक आपली चालू घडामोडीची क्लिप जी होती, त्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न खूप सुंदरपैकी मी तुम्हाला टाकलेला आहे. तो पूर्णपणे आपण वाचून काढावा, त्यात खूप महत्वाचा पार्ट आहे. ठीक आहे, तोही आणि हा बघितला तर आपल्याला लक्षात येईल की अरे हा प्रश्न तेव्हा होता, हैदराबाद त्यांनी बसवलेला आहे पुतळा. लक्षात ठेवा. आणि सध्याच्या नुसार जर 22 डिसेंबर पाहायला गेलं, खूप महत्वाचा हा प्रश्न आहे की पेपरला येऊ शकतो, कारण की त्यांचा पुतळा बसवलेला आहे. ठीक आहे, पुढील ओके. पुढील प्रश्न मित्रांनो, जागतिक बँकेच्या अहवालानुसार 2023 मध्ये कोणत्या देशाकडे रिसिपियन ऑफ ऑब्झर्वेशन सर्वाधिक प्राप्त केलेले आहेत? नाही का? आता रिसिपियन म्हणजे काय आहे, थोड्याशा याच्यात आपण पूर्णपणे अभ्यास करूया. जागतिक बँकेच्या परदेशी हस्तांतर अहवाल 2023 सर्वाधिक परदेशी हस्तांतर प्राप्त करणारा देश पहिला आहे भारत, दुसरा आहे मेक्सिको. आता हे काय असतं, ह्याचा अर्थ काय? सपोज आपल्या देशातले काही लोक बाहेर देशात जॉब करायला जातात नाही का, आणि जॉब केल्यानंतर जो काही पैसा कमवतात तो इंडियामध्ये पाठवतात. मान्य आहे की नाही? असं जर पाहायला गेलं, असा अभ्यास जर केला गेला, खूप भारतीय लोक बाहेर देशात जॉबला जातात आणि इंडियामध्ये पैसा पाठवतात, आणि जगामध्ये आणि बाहेरचा पैसा इंडियामध्ये येतो त्यावेळेस. आणि इतकं जास्त सर्वाधिक पैसा येणारा देश कोणता असेल तो आपला भारत देश आहे. लक्षात ठेवा. मग त्यानुसार पाहायला गेलं, पहिला भारत आहे, दुसरा मेक्सिको आहे. जागतिक बँकेच्या अहवालानुसार 2023 मध्ये भारताने $125 बिलियन इतके परदेशी हस्तांतर प्राप्त केले, आणि त्यामुळे भारत हा जगातील सर्वाधिक परदेशी हस्तांतर प्राप्त करणारा देश ठरलाय. लक्षात ठेवा. आणि मेक्सिकोने $64 बिलियन, म्हणजे आपल्यापेक्षा अर्ध आहे नाही का, आपण 125, हे अर्ध आहेत. लक्षात ठेवायची गोष्ट आहे, इतके परदेशी हस्तांतर प्राप्त केले आहेत. भारत आणि मेक्सिको व्यतिरिक्त चीन है ना, फिलिपाईन्स, इंडोनेशिया, पाकिस्तान नाही का, हे देश सुद्धा आहेत. लक्षात ठेवा. आहे ना, पहिला कोण आहे? भारत. दुसरा कोण आहे? मेक्सिको. महत्वाचा पार्ट आहे, हस्तांतर करणारा पहिला देश कोणता? भारत. $125 बिलियन आहे. लक्षात ठेवा. खूप महत्वाचे दोन पार्ट आहेत. लक्षात ठेवा. भारत. लक्षात ठेवा. ठीक आहे. जागतिक बँकेचा परदेशी हस्तांतर अहवाल 2023 नुसार भारत हा प्रथम क्रमांकावरती, आणि नाव काय आहे? किती रुपयासाठी आहे? $125 बिलियन. मी सारखं उच्चारतोय का? तुम्ही डोक्यात बसवावं, तुमचं पाठ होऊन जावं. लक्षात ठेवा. मी जेव्हा जेव्हा व्हिडिओज घेतोय तेव्हा तुम्ही एकच काम करावं, वही घ्यावी आणि कंपल्सरी पाठांतर करण्याचा प्रयत्न करावा. पाठांतर केल्याने तुम्हाला फायदा होईल. लक्षात ठेवा. ठीक आहे, चला पुढील प्रश्न, पुढील भाग. हा, परदेशी हस्तांतर म्हणजे काय? तुम्हाला आत्ताच मी जस्ट सांगितलं की परदेशी हस्तांतर म्हणजे एखाद्या व्यक्तीने किंवा संस्थेने परदेशात राहणाऱ्या व्यक्तीला पैसे पाठवणे नाही का.
परदेशी हस्तांतर हे अनेकदा कुटुंबातील सदस्यांना पाठवले जाते, जसे पालक, मुले, भाऊ, बहीण. परदेशी हस्तांतर अनेकदा आर्थिक मदत म्हणून पाठवले जाते, जसे शिक्षण, आरोग्य आणि काय घर खरेदी. महत्वाचा पार्ट आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढील भाग. मग हे अहवाल कोण देतं? जागतिक बँक देते. मग जागतिक बँक थोडं पाहावं लागलं आपल्याला. जागतिक बँक ही आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था आहे. मी मगाशी सांगितलं एक पॉईंट आहे. जागतिक बँक आणि IMF दोघं कर्ज देतात. ठीक आहे. कालच्या माझ्या व्हिडिओमध्ये पाहायला गेलं असेल की तुम्हाला पॉईंट भेटला असेल की महत्वाचा पार्ट आहे की बाबा लक्षात ठेवायची गोष्ट आहे. IMF अल्प मुदतीचं कर्ज देतं आहे ना, आणि जास्त टक्केवारी असते. जागतिक बँक दीर्घकालीन कर्ज देतं आणि कमी व्याजदर असतं. हे 2 पॉईंट लक्षात ठेवा. मग हा अहवाल कोण दिलाय? जागतिक बँकेने दिलाय. मग जागतिक बँक ही आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था आहे. 1945 मध्ये स्थापना झाली. जागतिक बँकेचे मुख्यालय वॉशिंग्टन DC आहे, अमेरिका. ठीक आहे. जागतिक बँकेची स्थापना जागतिक युद्धाच्या संकटातून जगाला बाहेर काढण्यासाठी करण्यात आली होती. दुसरं महायुद्ध घडलं. 39 सुरू झालं, 45 ला बंद झालं, नाही का. अमेरिकेने जपानवर अणुबॉम्ब टाकला, तेव्हा कळालं की बाबा आपलं प्रॉब्लेमॅटिक आहे, मग हे बंद करावं, कुठे थांबावं. त्याच्यानंतर मग सगळ्या संघटना स्थापन झाल्या. ठीक आहे. युनो स्थापन झाली, जसं जागतिक बँक स्थापन झाली, IMF स्थापन झाली, WTO गॅट करानंतर ती WTO मध्ये रिपब्लिक झालं. म्हणजे हे सगळ्यात जागतिक स्तरावर सर्वांची मैत्रीपूर्ण संबंध निर्माण व्हावे आणि प्रत्येक देशाला मदत करावी, सहकार्य करावं, त्यासाठी हे संपूर्णपणे आपल्याला एक पॉईंट नोटेट करून घ्यावं. ठीक आहे. पुढील भाग मित्रांनो, नेक्स्ट पॉईंट आहे जागतिक म्हणजे उद्दिष्ट काय. आता उद्दिष्ट काय काय आहेत? सगळ्यात पहिलं काय, प्रत्येक देशाची गरिबी पूर्ण कमी करणे, गरिबी पूर्ण नष्ट करणे. दुसरा, आर्थिक विकासाला गती देणे. आर्थिक विकासाला काय गती देणे, प्रत्येक देशाला मदत करण्याचं काम करते. आणि व्यापार आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देतात. व्यापार आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देतो. सध्या जागतिक बँकेचे अध्यक्ष तुम्हाला माहिती असेल, सगळ्यांना माहित पाहिजे, महत्वाचा पार्ट आहे, लक्षात ठेवा की ते भारतीय व्यक्ती आहे. त्यांचं नाव काय? अजय बांगा. काय? अजय बांगा. महत्वाचा पार्ट आहे. जागतिक बँकेचे अध्यक्ष कोण आहेत? भारतीय वंशाचे. लक्षात ठेवायची गोष्ट आहे, भारतीय अजय बांगा नावाचे व्यक्ती आहेत. खूप महत्वाचा पार्ट आहे, लक्षात ठेवा. अजय बांगा हे भारतीय वंशाचे आहेत. आता सांगेन तुम्हाला मी. ठीक आहे. अजय बांगा 2022 मध्ये जागतिक बँकेचे अध्यक्ष निवडले. कधी गेले मित्रांनो? 2022 मध्ये. 2022 मध्ये त्याची निवड झाली. लक्षात ठेवा, 2022 मध्ये त्याची निवड झालेली आहे. महत्वाचा पार्ट आहे. चला पुढे. हा, भारतात ड्रोन अकॅडमी. अरे किती महत्वाचा पॉईंट आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. ड्रोन अकॅडमी कोणत्या राज्यात स्थापन होणार आहे? आता ड्रोन अकॅडमी किती महत्वाचा पार्ट आहे, नाही का. पण ड्रोन म्हणजे काय हो? तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ज्या शेतकरी जो असतो आपला लांब लांब शेती असल्याची आणि त्याला चालण्यापेक्षा ड्रोनद्वारे तो कुठलाही पाण्याचा फवारा असेल किंवा कुठलंही एखादं रासायनिक खत असेल, तो फवारणी त्याची ड्रोनद्वारे करावी किंवा ड्रोनद्वारे लांब लांबचे काही घटक त्याला मदत व्हावी. शेतीसाठी संपूर्णपणे मदत करण्यासाठी लक्षात ठेवायची गोष्ट आहे, आपल्या भारत देशाने तेलंगणा राज्यामध्ये लक्षात ठेवायची गोष्ट आहे, ड्रोन अकॅडमी भारतात कोणत्या राज्यात स्थापन होणार आहे सांगितलं मी. आता उत्तर सांगून टाकलं तुम्हाला. उत्तर याचं काय मित्रांनो? तेलंगणा राज्य. तेलंगणा राज्यात स्थापन होणार आहे. ड्रोन बद्दल, अकॅडमी बद्दल आपल्याला माहित पाहिजे. शेतकऱ्यांसाठी आहे, बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी स्थापन केलेली. लक्षात ठेवा, एक कोर्स आहे 10-12 दिवसाचा. तो झाल्यानंतर तो पुढे आपल्याला संपूर्णपणे आपल्या शेतात आपण ड्रोन वापरू शकतो. या अनुषंगाने ड्रोन अकॅडमी तयार केलेली आहे. ठीक आहे. मग कुठे केली? मग बघा, आता सांगितलं कुठल्या राज्यात आहे? तेलंगणा राज्यात सुरू होणार आहे. लक्षात ठेवा. पुढे काय पॉईंट आहे मित्रांनो? ठीक आहे. भारतात तेलंगणा राज्यात ड्रोन अकॅडमी स्थापन होणार आहे. अकॅडमी जयशंकर तेलंगणा राज्य ऍग्रीकल्चर युनिव्हर्सिटीमध्ये स्थापन होणार आहे. बघा, कुठल्या? तेलंगणा राज्यामध्ये. लक्षात ठेवायची गोष्ट आहे, राज्य ऍग्रीकल्चर युनिव्हर्सिटी स्थापन होणार आहे. महत्वाचा पार्ट म्हणजे काय? सध्या तेलंगणाचे आता सध्या रेवंत रेड्डी हे मुख्यमंत्री झालेत, है ना. काँग्रेस पक्षाचे रेवंत रेड्डी हे नवीन मुख्यमंत्री झालेत. लक्षात ठेवा. मग यानुसार अकॅडमी लक्षात ठेवायची गोष्ट आहे, इथे जयशंकर तेलंगणा राज्य ऍग्रीकल्चर युनिव्हर्सिटीमध्ये हे सुरू आहे ड्रोन अकॅडमी. खूप महत्वाचा पार्ट आहे. बेरोजगारांसाठी, ज्यांनी ऍग्रीकल्चर एज्युकेशन घेतलंय, ज्यांना शेती करतात, त्या सगळ्या यंगस्टार लोकांना ड्रोन अकॅडमी सुरू करण्यात आलेली आहे. महत्वाचा पार्ट आहे. अकॅडमी बेरोजगार व कृषी पदवीधर, मी आता सांगितलं, भारतीय व्यक्तीसाठी खुली आहे. कोण कोण? बेरोजगार, कृषी पदवीधर, या सर्वांसाठी. अकॅडमी ऑपरेशन ड्रोन, मॅन्युफॅक्चरिंग ड्रोन आधारित प्रशिक्षण दिले जाणार आहे. सर्वात महत्वाचा टॉपिक आहे, महत्वाचा पार्ट आहे, लक्षात ठेवा. चला पुढील भाग. ड्रोन अकॅडमी स्थापनेचे महत्व. ड्रोन अकॅडमीमुळे स्थापनेमुळे भारतात ड्रोन उद्योगाला चालना मिळेल. 100%, 100%. ड्रोन उद्योगात रोजगार संधी वाढतील आणि ड्रोनचा वापर शेती, पायाभूत सुविधा, सुरक्षा, इतर अनेक क्षेत्रात होऊ शकतो. हो, ऑब्विसली होऊ शकतो. ड्रोनचा महत्वाचा आपल्याला पार्ट आहे. ठीक आहे. पुढे. संयुक्त राष्ट्र संघाने 2024 कोणते वर्ष म्हणून घोषित केले? महत्वाचा पार्ट आहे. युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन, है ना.
स्थापना 1945, भारत 50वा सदस्य देश आहे युनोचा सदस्य होणारा, है ना. मग ह्या खासियत काय, दरवर्षी युनो घोषित करतं, नवीन वर्ष घोषित कसं करतं. जसं 2023 हे कडधान्य वर्ष होतं, पण 2024 कोणतं वर्ष आहे, उंट वर्ष आहे. कोणतं मित्रांनो, उंट वर्ष, आंतरराष्ट्रीय उंट वर्ष घोषित केले, लक्षात ठेवायची गोष्ट आहे 2024 युनोने. पॉईंट महत्वाचा आहे. सगळ्या परीक्षेला हा सारखा सारखा प्रश्न पडलेला आहे, भरपूर वेळा पडलेला प्रश्न आहे. 2024 कोणतं वर्ष घोषित केलंय, आंतरराष्ट्रीय उंट वर्ष, नाही का. चला पुढे, पुढील भाग. संयुक्त राष्ट्रसंघाने 2024 मध्ये उंटाचे आंतरराष्ट्रीय वर्ष घोषित केले, नाही का. उंटाचे आंतरराष्ट्रीय वर्ष उद्दिष्ट काय होतं, उंटाच्या महत्वाच्या जागरूकता वाढवणे, लक्षात ठेवायची गोष्ट आहे. उंटाच्या संरक्षण आणि संवर्धनाला चालना देणे, उंटाच्या मानवी जीवनातील महत्वाचे योगदान प्रकाश टाकणे. भरपूर देशात पाहायला गेले कमीत कमी 70 ते 80 देशामध्ये उंट आहेत, आणि त्यासाठी उंटाचं संरक्षण व्हावं यासाठी खूप महत्वाचं आहे. कारण की आपण पाहायला गेलो जिथे जास्त उष्ण असतं, नाही का, जसं राजस्थान सारख्या एरियामध्ये पाहायला गेलं उंटाशिवाय पर्याय नसतो. मग वाहतूक असेल, कुठलीही गोष्ट असेल, त्याला महत्वाचा पार्ट आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, चलो पुढील प्रश्न. तमिळ संगम, नेक्स्ट पॉइंट आहे, नेक्स्ट प्रश्न आहे. तमिळ संगम काय म्हणतो मित्रांनो, तमिळ संगम 2.0 चे उद्घाटन करताना नरेंद्र मोदींचे भाषण कोणत्या एआय म्हणजे काय मित्रांनो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, नाही का. वेगवेगळ्या भारतीय भाषांमध्ये अनुवाद केले आहेत. कोणत्या एआय नुसार भारतीय भाषांमध्ये अनुवाद केलेला आहे, काय महत्वाचा पार्ट आहे. काल तुम्ही बघितलं 21 तारखेच्या, म्हणजे आपण लास्ट टाइम बघितलं 20 तारखेच्या व्हिडिओमध्ये पाहिला गेलं, लक्षात ठेवायची गोष्ट आहे. काय एआय भारताने पहिल्यांदा विकसित केलं, ओला कंपनी माहिती ना, त्यांच्या सीईओने सुरू केलं बघा. ठीक आहे, ते एक महत्वाचा पार्ट आहे. आणि आता सध्या महत्वाचा एक पार्ट काय, तमिळ संगम 2.0 चे उद्घाटन नरेंद्र मोदीचे भाषण कोणत्या वेगवेगळ्या भाषात कोणत्या एआय ने केलं होतं. नमो एआय, भाषणी एआय, भारतीय एआय, वरील सर्व. तर उत्तर आहे भाषणी. काय मित्रांनो, भाषणी एआय, आर्टिफिशियल इंटेलिजन्सने सुरू केलं होतं. ठीक आहे, चलो पुढील प्रश्न मित्रांनो, नेक्स्ट पॉइंट आहे, थोडंसं त्यामध्ये डिटेल बघूया आपण. तमिळ संगम 2.0 चे उद्घाटन नरेंद्र मोदींचे भाषणी एआय ने वेगवेगळ्या भारतीय भाषांमध्ये अनुवाद केलेला आहे. मग भाषणी एआय म्हणजे काय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय मित्रांनो, भाषणी एआय कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान आहे, मानवी भाषेचा अचूक व अर्थपूर्ण अनुवाद करू शकते. तंत्रज्ञान गुगल एआय द्वारे विकसित केले गेले आहे. महत्वाचा पार्ट आहे बघा, की भाषणी एआय कुणा थ्रू केलेला आहे, गुगल एआय थ्रू केलेला आहे. महत्वाचा पार्ट आहे, लक्षात ठेवा. मग पुढे काय, भाषणी एआय ने भाषणाचे अनुवाद कसे केले. भाषणी एआय नरेंद्र मोदीचे भाषण प्रथम इंग्रजीमध्ये रूपांतरित केले बघा. प्रथम कशात केलं, इंग्रजीत. नंतर त्या इंग्रजी भाषेच्या मजकुराचा इतर भाषांमध्ये अनुवाद करण्यात आला, आणि या अनुवादासाठी गुगल ट्रान्सलेट सारख्या भाषा मॉडेलचा सुद्धा वापर केला, आहे का नाही. म्हणजे सर्वसाधारण गोष्टींचा वापर करून एक काम केलेलं आहे. आपले भारतीय तसेच आहेत, बरोबर ना. आपले भारतीय साधारण गोष्टीसून आपण एआय करतो का, आणि भाषण पण तसंच त्यांनी अनुवाद केलाय संपूर्णपणे. पहिले इंग्रजीत केले, नंतर मग पूर्ण सर्व भाषांमध्ये केले. ठीक आहे, पॉईंट महत्वाचा आहे. पुढे, भाषणाचे अनुवाद कोणत्या भाषेमध्ये केले गेले. महत्वाचा पॉईंट आहे, हिंदी मराठी आहे, तेलुगू तमिळ आहे, कन्नड आहे, बंगाली आहे, उर्दू आहे, गुजराती. भाषणी एआय शक्तिशाली तंत्रज्ञान आहे जे मानवी भाषेच्या अनुवादासाठी वापरले जाऊ शकते. पण ऍक्च्युअली पाहायला गेलं एआय भारतासाठी खूपच चांगलं आहे, पण काही जर म्हणतात की ड्रॉबॅक पण आहे. बरोबर आहे, ड्रॉबॅक इन द सेन्स काय, की माणूस अजून काय होईल, आळशी होईल, बेरोजगार पण वाढू शकतो. असं वाटतं एआय नुसार वाढू शकतं, बेरोजगार वाढण्याची जास्त संधी असू शकते. पण आम्हाला नवीन तंत्रज्ञान विकसित करावं लागतं, आणि आम्ही नवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास परिपूर्ण करतो, त्याशिवाय आम्हाला पर्याय पण नसतो. ठीक आहे, बघा ड्रोनचा उदाहरण आपण सुंदर घेऊ शकतो, नाही का. आपल्याला एखाद्या शेतीकडे जायचं असेल तर चालत जावं लागतं, पण आता ड्रोन आल्यानंतर फवारणी पण सोपी झाली की नाही मित्रांनो. ठीक आहे, त्याला सुरू झालेली अकॅडमी आपण आता पहिला, लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढे एक नेक्स्ट प्रश्न, महत्वाचा प्रश्न, अति सुंदरचा प्रश्न, लक्षात ठेवा. भारत कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात आनंद विवाह अधिनियम सुरू करतोय. आनंद विवाह अधिनियम लागू केलेला आहे. आता आनंद अधिनियम म्हणजे काय, लडाख आहे, जम्मू काश्मीर आहे, यूपी आणि महाराष्ट्र आहे. तर जम्मू काश्मीर सुरू केलं आहे. कुठं, जम्मू काश्मीर मध्ये. त्याचा संबंध काय, खूप मोठा संबंध आहे. ठीक आहे, खूप आणि खूप मोठा संबंध आहे, लक्षात ठेवा. खासियत पाहूया आपण. जम्मू काश्मीर केंद्राचे प्रदेशात सध्या राज्य अधिनियम लागू आहे. हो, सर्वांना माहिती आहे राज्य अधिनियम लागू आहे तिथे.
राज्यपाल कोण आहेत? मनोज सिन्हा आहेत, लक्षात ठेवा. आनंद विवाह कायद्याचा आपण अभ्यासला गेला मित्रांनो तर 1909 मध्ये सुरू झाला. कुठे? 1909 मध्ये, म्हणजे मोर्लो मिंटो सुधारणा कायदा होता 1909 चा, ब्रिटिश सरकारचा होता. त्या काळातला हा कायदा होता आणि त्याच कायद्यानुसार लक्षात ठेवा जम्मू काश्मीरमध्ये आनंद अधिनियम सुरू केला होता. आणि आनंद विहार कायदा शीख धर्मांशी संबंधित असणारा हा कायदा आहे, महत्वाचा आहे. आनंद विवाह कायद्याचा मंजुरी 2012 मध्ये विधेयक पारित केलं होतं, ते सध्या विधेयक मंजूर करण्यात आलेलं आहे. शीख धर्मियांशी संबंधित आहे. पेपरला प्रश्न येईल की आनंद विधेयक जम्मू काश्मीरमध्ये कोणत्या धर्माशी निगडीत आहे? आपल्याला एक वाटेल ब्राह्मिन्स किंवा मुस्लिम्स, पण नवीन गोष्ट आहे शीख धर्मांशी आहे. काय म्हणजे पॉइंट बघा ना, काही आपल्याला काय वाटतं जम्मू काश्मीर राहणारे कोण आहेत? ब्राह्मिन्स किंवा कोण मुस्लिम्स असतील, पण खऱ्या अर्थाने पाहायला गेलं इथे शीख लोकांसाठी हा कायदा होता आनंद अधिनियम. आपल्याला माहित असावा, खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे मित्रांनो त्यातला. ठीक आहे, चलो पुढे. हा, सध्या G20 शिखर संमेलन है ना झालं. ठीक आहे, मग ग्लोबल आयकॉन अवॉर्ड पुरस्कार कोणत्या व्यक्तीने जिंकला? अरे वा, काय प्रश्न आहे. संदीप कुमार आहे, श्रीनिवास नाईक आहे, राजेश शिंदे आहेत, वरील सर्व उत्तर कोण आहे? श्रीनिवास नाईक यांना मिळालं. लक्षात ठेवा, श्रीनिवास नाईक. मग यांच्यात सांगता काय येईल की श्रीनिवास नाईक है ना धारवत, नाही का, काय म्हणतो? श्रीनिवास नाईक धारवत है ना ASRA तर्फे 2023 मध्ये विजनरी लीडर आयकॉन पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. मग कोण आहेत की हा पुरस्कार रिअल इस्टेट उद्योगातील, म्हणजे रिअल इस्टेटशी संबंधित आहे, रिअल इस्टेटशी संबंधित आहे, योगदान व सामाजिक जबाबदारीच्या बांधिलकीसाठी दिला जातो, नाही का. हा पुरस्कार दिल्लीतील 5व्या राष्ट्रीय शिखर परिषदेत प्रदान करण्यात आला. पुरस्कार प्रदान तेलंगणा रेराचे चेअरमॅन एन सत्यनारायण डॉक्टर धारवत यांच्या नेतृत्व व्यवसाय आणि सामाजिक प्रयत्नांमध्ये प्रभाव ओळखला. आणि डॉक्टर धारवत यांनी या कार्यक्रमात व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या त्यांच्या ध्येयावर जोर दिला. म्हणजे किती महत्वाचा पार्ट आहे. रिअल इस्टेट मध्ये काही लोकांना मदत करतात गरिबांना, आणि त्यानुसार त्यांना एक जग कळतं, आपोआप कळतं, आणि G20 पुरस्कार सुद्धा मिळाला. खूप महत्वाचा पॉईंट आहे. पेपरला असा प्रश्न येईल की आयकॉन पुरस्कार मिळालेला आहे मान्य आहे, पण पेपरला असा प्रश्न आहे श्रीनिवास नाईक धारवत हे कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहेत असा आपल्याला प्रश्न येऊ शकतो. हरकत सांगता येत नाही. चला पुढील प्रश्न, लास्ट पॉइंट आहे आपल्याला. आताच मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर झाले 2300. तर कोणाला मिळाला? बॅडमिंटनशी संबंधित कोण? चिराग शेट्टी. पाठ करून ठेवायचं. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 23 कोणाला मिळाला? पहिला व्यक्ती कोण? चिराग शेट्टी, बॅडमिंटन. चिराग शेट्टी बॅडमिंटन. आणि मेजर ध्यानचंद पुरस्कार कोणाला दिला जातो मित्रांनो? महत्वाचा पाठ आहे. जे प्रशिक्षक असतात ना त्यांना दिला जातो. आणि है ना रेखा रेड्डी, सात्विक साईराज बॅडमिंटन, दोघंही बॅडमिंटनशी संबंधित आहेत, लक्षात ठेवा. पुढं उत्कृष्ट प्रसिद्ध द्रोणाचार्य पुरस्कार. ठीक आहे, बघा मागचं एक राहिलं होतं. मेजर ध्यानचंद कोणाला दिला जातो? चिराग शेट्टी आणि कोण कोण सात्विक साईराज, लक्षात ठेवा. पुढे उत्कृष्ट प्रशिक्षक द्रोणाचार्य पुरस्कार दिला जातो ललित कुमार कुस्ती, RB रमेश बुद्धिबळ, महावीर प्रसाद सौनी पॅरा ॲथलेटिक्स, शिवेंद्र सिंग हॉकी, गणेश प्रभाकर देवरुखकर मलखांब. मी तर सांगेन गणेश प्रभाकर देवरुख. आणि कोण सेकंड पॅरा ॲथलेटिक्सचे कोण? महावीर प्रसाद सैनी. हे दोन महत्वाचे लक्षात ठेवा, पण सगळेच लक्षात ठेवा पर्याय नाही, पण त्यात हे दोन लक्षात ठेवा की देवरुखकर हे मलखांबाशी संबंधित आहेत आणि महावीर प्रसाद सोनी हे पाहायला गेलं पॅरा ऑलिम्पिकशी संबंधित आहेत. दोन व्यक्ती महत्वाचे आहेत. ठीक आहे, पुढील भाग नेक्स्ट पॉइंट आहे. आता अर्जुन पुरस्कार. मी तुम्हाला लास्ट टाइम लेक्चर मध्ये सांगितलं होतं की अर्जुन पुरस्कार जर पाहायला गेलं तर अर्जुन पुरस्कारची खासियत जर पाहायला गेली तर तुम्हाला मी सांगितलं होतं BCCI ने मोहम्मद शामीचा विचार केला होता आणि त्यानुसार हा पुरस्कार आता सगळे जाहीर झाले आहेत. आणि जर पाहायला गेलं तर मोहम्मद शामीला सुद्धा हा पुरस्कार मिळालाय. कुठे? क्रिकेटशी संबंधित. तर पहिले व्यक्ती कोण? ओजस देवतळे तिरंदाजी, आदिती स्वामी तिरंदाजी, श्रीशंकर यम ॲथलेटिक्स, फारुल चौधरी ॲथलेटिक्स, मोहम्मद हुसामुद्दीन बॉक्सिंग, वैशाली बुद्धिबळ, मोहम्मद शामी आलेत का 7 नंबरला क्रिकेट, अनुष अगरवाल अश्वस्वार, दिव्यकृती सिंग अश्वस्वार, दीक्षा डगर गोल्फ, कृष्णा बहादूर पाठक हॉकी है ना, प्रकंबम सुशीला चानू हॉकी, पवन कुमार कबड्डी, रितू नेगी कबड्डी, नरसीन खो खो, सृष्टी पिंकी लॉन बाउल्स,
ऐश्वरी प्रताप सिंह तोमर शूटिंग, है ना, सुश्री ईशा सिंह नेमबाजी, है नहीं का, हरिंदर पाल सिंह संधू स्क्वैश, अहिका मुखर्जी टेबल टेनिस, सुनील कुमार कुश्ती, सुश्री एटीन कुश्ती, नोरेम रोशेबीना देवी वुशू, शीतल देवी पॅरा तिरंदाजी, इलोरी अजय कुमार रेड्डी अंध क्रिकेट. बघा, अंध क्रिकेट एक लक्षात ठेवा का, महत्वाचा पाठ आहे. इलोरी अजय कुमार रेड्डी अंध क्रिकेटर आहे. हा, प्राची यादव आणि पॅरा कॅनोईंग हे एक लक्षात ठेवा. म्हणजे हे जे ऑड असतात ना ते सुद्धा पेपरला शकतात, पण सगळंच येईल. आपल्याला वाचणं गरजेचं आहे. एखादं समजा आता एक राज्य आहे, महाराष्ट्र राज्य आहे, मग महाराष्ट्र राज्य संबंधित कोण आहेत ही व्यक्तींना पुरस्कार हा मिळतो. लक्षात ठेवा. ठीक आहे. बघा, हे संपूर्णपणे आपण जर संपूर्ण करंट अफेअर पाहिलेला आहे नाही का, महत्वाचा पाठ पाहिलेला आहे आपण. लक्षात ठेवा. आणि हे प्रत्येक प्रश्न हा पेपरला येण्यासारखं असतं मित्रांनो. आपल्याला मेहनत केल्याशिवाय पर्याय नाही. आणि मी दरवेळेस सांगतो की आपण जेव्हा करंट अफेअर बघता, वॉच करता मोबाईलमध्ये, कंटिन्यू करावं आणि वही आणि पेन हातात घेऊन बसावं. आणि सारखं तुम्ही जर सारखं रिपीट एकदा दोनदा वाचलं तर तुम्हाला फायदा पण होईल. आणि तुम्हाला सुद्धा माहिती आहे माझी पीडीएफ मी कमेंट बॉक्समध्ये खाली मी ठेवलेली आहे. आपण फ्री ऑफ कॉस्ट मध्ये ₹1 न देता, ₹1 खर्च न करता पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आपण ती पीडीएफ डाउनलोड करू शकता. ओके, उद्या आपण नक्की भेटूया सकाळी 7 वाजता. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू.